पण राधा, आपण घरी दोघंही जरी पूजा करत बसलो तर या पोटा पाण्याचा विचार आहे. अगं हा प्रपंच आहे, काही प्रपंचावर लक्ष दे. हा तेव्हा चालेल. हा अगं प्रमार्थ करून प्रपंच साधावा. संतांचं म्हणणं आहे, लेणं आहे देणं आहे, याच्यामध्ये सर्व आपल्या जिंदगानीमध्ये सामावून घेतला आहे. राधा गये कार भारण्य ग महाजे लाडाचे नारी राधा राधा ओ राधा अंकितचे पप्पा. राधा अशी तर तू नेहमी गोड गोड बोलली तर आपला घरामध्ये झगडा होईल का? माय मी कोणत्या दिवशी तुम्हाला हेकड बोलली ना? हा मी कोणत्या दिवशी हेकड बोलली? 8 ते 15 दिवस झाले राधा. नुसकल्या गोष्टीसाठी तू झगडा केला माझ्यासाठी, माझ्या बरोबर 2000 रुपयासाठी. मग आता दिल्या नाही तर झगडी नाही तर का? मग हा झगडा जर करू आपण तर जिंदगानी चालेल का? नाही हो, कशी चालणार? खरी गोष्ट आहे राधा. आणि म्हणून म्हणतो नवरा बायकोचा झगडा फक्त 5 ते 10 मिनिटाचा राहतो. नाही तर काय? आहे की नाही? पण राधा काय झालं? आज तर खूप नवीन नवीनच दिसून राहिलं का? कारभारी तुम्हाला चांगलं नाही ठाऊक आहे, मी बचत गटाचे अध्यक्ष आहे म्हणून. अरे हो 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 हो, मी बचत गटाचा हिशोब करत होती. हा हिशोब करता करता माझ्या कानावरती तुमचा आवाज आला. जसा तुमचा आवाज माझ्या कानावरती आला, हिशोबाचा रजिस्टर जागच्या जागीच ठेवली. हिशोबाचा रजिस्टर जागच्या जागीच ठेवली आणि तुमच्या आवाजाच्या दिशेनं आवाज म्हणजे आवाज आले, आवाज मिळवला पाहिजे. जसं तुमचा आवाज आला ना, सगळे कामं साईडला ठेवली ते धावत आली बा. आवाज छान आहे, छान आहे. राधा ऐकली काय राधा? अंगावर नव नव वस्त्र दागिना, अंगावर नव नव वस्त्र दागिना घालून कोणची तयारी झाली राधा ओ. माझी तयारी व गोठीला जायची झाली माझी रायाव. मी चालली गोतनीला. कोण आहे हो तिथं? गोतनीला हो. तिथे माझ्या भाऊजीने मला फोन लावला होता. आणि काय आहे त्या ठिकाणी? अहो तिथे दुय्यम खरा तमाशाचा कार्यक्रम आहे. तुझ्या भावजीनं म्हणजे तुझ्या भाटीवानं तुला फोन करून बोलावलं? मंडळी पाहणी आहे म्हणे. नाही मला म्हणे मंडळी पाहिली म्हणे. एकटीलाच बोलावलं होतं का? हो, एकटीलाच बोलावलं. कारण जवायले नको आणजो म्हणे. का? जवाई कोणाले? जवायले नको आणजो म्हणे का? तर म्हणले, पण मी म्हणली कामात राहतात म्हणली. हा म्हणजे घरची कामं झाले पाहिजे बा. काही मग नाही तर काय? मुलाबाळाचा विचार आहे का? अहो मला नाही का ओमदेव भाऊजीने फोन लावला होता. हो का? त्याने मला फोन लावला, तू लवकर येऊन जा म्हणे. राधा म्हणे मस्त दुय्यम कार्यक्रम आहे म्हणे. चाल म्हणे, तुला दाखवतो म्हणे. काय दाखवतो म्हणे? तमाशा बा दाखवणार आहे का? ह्या बहीण मला वाटतं दाखवतो म्हणे. मी म्हणलं का दाखवते बा? अहो चाल, तुला मस्त तमाशाला मंडळी दाखवतो. असं म्हणजे आणि चाहता पाहून घेशील. नाहीतर काय? राधा काय? तुझा विचार झाला जायचा नाही? माझा पक्का विचार झाला म्हणून मी तयारी करून बसली. मी म्हणतो जायचं नाही. काहून काहून जाऊ नको मी? 8 दिवसाच्या बाद असेल. 8 दिवसानंतर? हो हो हो. माय मंडईला तमाशा संपल्यावर का सोन गेल्यावर पेढे खायला जाईन होते. काऊन मग हे बाकीचे काम? बाकीचे काम म्हणजे मला नाही समजलं बापा. तू चालली भावाच्या गावाने गोठणीले, पण बाकीचं काम जे राहिलं महत्वाचं ते विसरली. आपण कोणतं काम राहिलं सांगा का? काऊन तुला काम नाही माहित? नाही बाप्पा. आता घरातले सगळी तर कामं केली. कोणते कोणते काम केले? एवढी कामं केली, फक्त लुगडं ठेवली तुमच्यासाठी.
म्हणजे मुले लुगडं घालायची सांगतेस का धुवासाठी सांगते? नाही हो ते बाई येते ना आपली कामवाली, तिला धुवायला सांगून द्या लुगडा. अच्छा, बाईला सांगायचं आहे. मला नाही का वाटलं तुम्हाला धू म्हणीन का मी लुगडा? मला तसंच वाटलं. कुठं नाही काय बोलता? हे राधा, आय मी जाण्यासाठी मनाई करत नाही, हा पण एक काम जो राहिला तो काम बाकीचा ठेवला ना जाऊन. बाई बाई सगळी तर काम केले तर कोणतं काम राहिलं बा? हा, कोणतं काम राहिलं सांगा बरं. काम नाही माहित? नाही होतं माहित का? हे राधा, माझा कामात तसा कोणता? म्हणजे एका ठिकाणी जमतच नाही. हो 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 हो. हो हे राधा, तुम्हाला जागा बदलवायची सवय. जागा बदलवाची सवय आहे. हे राधा, आय काम कोणता विसरली? कोणता? हा, सांगा ना. आपला पूर्वीचा धंदा दया दुधाचा दया दुधाचा धंदा पूर्वीपासून आहे. आज मथुरेचा हात आहे आणि तो हात विसरली, माठ घरी ठेवला आणि भावाच्या गावले चालली. तुला काही वाटते का नाही? असं म्हणजे हा. या तुमच्या टाकुड्यामध्ये हा दया दुधाचा भूत शिरलाय. दया दुधाचा भूत हो, हा धंद्याचा भूत शिरलाय. म्हणजे तुझं काम नाही? काम नाही म्हणजे हा? हो वा. हा? अहो, हे अंकितचे पप्पा हा. किती उन्नती केली धंद्यापायी. बाईचं नाव नाही माहित का? हं? नाही नाही बायचं नाव नाही घेतली. नाही घेत. हा, काऊ या धंद्यापायी किती उन्नती केल्या. हं? काहून? जेव्हा माणसाचा बाईकडे काम राहायचं तर मस्त चिकनाव 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 बोलते. नाही तर- काम झाल्यावर काम करायला ते कळावरच जाऊ म्हणजे होते म्हणते नाही. नाही तर काय. ए दादा, जेव्हा माणसाने बाई सोबत काम पडते तेव्हा बाईला आवाज येते घरच्या हो. बाजूने. हा? बाई 8 दिवस झाले हा. नवरा माझ्याशी बोलून नाही राहिला म्हणाली. हा. पण आज कोणता देव पावला म्हणाली. काही देव बिव नाही पाहिला. हा? हा धंद्याचा भूत शिरला नाही का. हो? अहो ए कारभारी, हा? हा धंदा मी करणार नाही. हा धंदा करणार नाही. घ्या. त्या 1 लिटर दुधामध्ये 2 लिटर पाणी टाकून चुत्या बनवतो लोकायला. हा? 2 नंबरचा धंदा. ए पगले, आजपर्यंत आपला रेखाच नाही आहे. हा? हे बाकीचे लोक करत असतील जे डेअरीवर जाते ते. अगं राहू द्या ना, लोकांसमोर नाक सांगून राहिले पाहिली मी लपून लपून. का पागलची काही पागल करून राहिलीस तू? हो वा? हा? काहून मी तुम्हाला आधीच म्हणाली हा? महागाईचा जमाना आहे. हा. त्या धंद्यामध्ये किती उन्नती करतो का सांगा बरं. तेवढी बाजारामध्ये जाते एवढा मोठा मडका घेऊन. हा. आणि घरी किती आणते बा 400 न 500 रुपये. 400 ना 500. हा, मग तुझं काय म्हणणं आहे? का होते त्या 400 न 500 रुपयामध्ये. बरं, काही होत नाही. मग तुझं याच्यावर काय म्हणणं आहे? तुम्हाला मी का म्हणली. दुसरा धंदा आहे का? तुम्हाला मी आधीच म्हणाली. हा. हा? हा? 2 पोरं झाले. हा? 2 पोरं झाले तर होते म्हणाली महागाईचा जमाना आहे. हा? 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 मॅ जवळ येत होत्या. हा? राधा भाऊ दे ना मग अजून एक मज्जा येते म्हणत होत्या. हा? हा? झाले ते 3 हेकडे ना कुपडी. हा? त्या ऑपरेशनची गाडी घरी आली तेव्हा सांगू काकाजी मी घरचा तुरीच्या वावरात जाऊन बसलो. ए, याच्यामध्ये गुन्हा माझा नाही आहे. तुमचाच आहे. गुन्हा तुझा आहे. अहो, ए, हा. माझा गुन्हा एवढूसा, आणि महागुन्हा तुमचा एवढा मोठा. म्हणजे कसा कसा झाला आता ह्या? कसं म्हणजे हा? बायको तुमची हा. पोरं तुमचे. हा? बायको पोरं करायला चूक लागते ना पोसाल का ए, तशी चिपणे बोलू नको. पहिले तूच म्हणत होती. तू मी नको नाही सांगू मध्ये. ए राधा, आय, मग या धंद्यावर तुझा म्हणजे विश्वास नाही आहे. या धंद्यावर विश्वासही नाही माझा. हा. मी काही जेवणार नाही हो. मग कोणता धंदा करशील? धंदा म्हणजे हो? कारभारी हा. तुमच्यामध्ये पुरुषार्थ आहे. काहीतरी युक्ती लावण्याची नवीन धंदा काढा. माझ्याजवळ व्यक्ती नाही आहे. हा. माझा हा परंपरेपासून माझा धंदा आहे, माझ्या आजा वडिलांपासून. हा. आणि ह्या धंद्यावरच माझा प्रपंच आहे. राधा, हा माग घे आणि लवकर माझा आशीर्वाद घे. बाजारला गेली असती रायावा हा? कारभारी वा रायाजी राया नता रायामा 8 दिवसापासून माझी तब्येत बरी नाही रायावा. काय गो कारभारी अशी मी बाजेवर झोपून राहते. हा. कधी माझ्याजवळ या नाही तुम्ही. हा. असे हालव झुलव करून पाहणे. हा? दादा काऊन खाटेवर झोपलीस वा. काऊन कुठं दुखते कुठं सुटते. चाल तुला दवाखान्यात नेतो. 2 गोळ्यांनी इंजेक्शन देतो अशी नाही म्हणा मला. राधा, प्रकृती तुझी बरी राहत नाही. हो. मग पैसे राहते घरी. कपाटामधून पैसे घ्यायला पाहिजे होते आणि पहिले दवाखान्यामध्ये झाले पाहिजे होते. कारभारी हा. काय म्हणते मी. हा? काय म्हणते?
काय सांगू आता तुम्हा प्राण नातावा काय सांगू आता तुम्हा प्राण नातावा बोटाची गाठ माझी गेली वरी पोटाची गाठ माझी गेली वरी राया माझी तब्येत नाही बरी राया माझी तब्येत नाही बरी काय सांगू आता तुम्हा प्राण नाताव काय सांगू आता तुम्हा प्राण नाताव पोटाची गाठ माझी गेली वरी ऐक पानव अशी लप 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 करते ना पान हळूहळू पोटाची गाठ माझी गेली वरी राया माझी तब्येत नाही बरी माय राया माझी तब्येत नाही बरी ए दादा, ज्या बाईची पोटाची गाठ वर गेली तर ते बाई अशी हसत नाही हा? ते बाई हसत नाही. हे तुझे सारे ढोंग आहे हा? मग राधा, आता तुझी गाठ वरत गेली तू मेल्याशिवाय राहणार नाही. मा मी मरीन का वा? मग का आता? मा तुमचा कसं होईन मोठा फडफडावे तुमचा मग तू मेल्यावर मी दुसरी करी का हो? अशा कशा कराल दुसरी आता? म्हणजे मी तसाच राहील. जामंता बाजारी घेता का जीव जामंता बाजारी घेता का जीव तुम्हाला माझी राया येत नाही किंवा माय तुम्हाला माझी राया येत नाही किंवा माय प्रेमाचे दावन भुराव करी प्रेमाचे दान कवीला भुराव करी राया माझी तब्येत नाही बरी राया माझी तब्येत नाही काय सांगू आता तुम्हा प्राण नाताव काय सांगू आता तुम्हा प्राण नाता माय पोटाची गाठ माझी गेली वरी राया माझी तब्येत नाही बरी माय राया माझी तब्येत नाही बरी हे सोंग ढोंग मला नसले सांगायचे नाही. का म्हणता हा मग? माठ घे, त्या लवकर बाजारची वाट घे. हा माठ ठेव ना बाजारची वाट ठेव लवकर जा, लवकर जा. अहो, ए कारभारी हा. तुम्ही अर्र म्हणा की बरं म्हणा हा. खर्र म्हणा की खोट म्हणा हा. हा माठ घेत नाही ना बाजारला जात नाही ए राधा, बाबा, ए राधा, इकडे ये. हा कोण होय मग हा? हा कोण होय माहित आहे ना? इकडे ये. इकडे ये.
या 5 फुटा 6 फुटाच्या माणसाला भेट नाही, ह्या सायकलच्या रबराला भेटेस. माझे मा त्याचा मोठा भेव लागते हो. हा नाही तर का तपा मस्ती चिरवते तुम्हाला. हा, तुला माहित आहे मग कसा कर माहित आहे हा. आपण जर झगडा करत राहिलो, एखादा शहाणा येईल आणि म्हणत पाटील पागल झाला, ढोरासारखा बाईने मारते. माझे विचार काय आहे राधा? काय माझे विचार आहेत आणि बघ तू बाजारला जरूर जाशील. काय म्हणतो? दह्या दुधाचा सोडून धंदा, दह्या दुधाचा सोडून धंदा, घरी रिकामी राहू नको, आनंद गवी या बाजाराला. हे राधा न मागे पुढे ग पाहू नको. मी जाणार नाही म्हणजे जाणार नाही हो. हे राधा, होय. वाया जाईल घाटा होईल, वाया जाईल घाटा होईल, आहे वाढती महागाई. महाग मिळेल का कोठून बघो, अन्न पैशाची चंदा. राधा मिळेल का कुठून? नाही. या गोदनीमध्ये जाऊन पहा, या गोदनी नगरीमध्ये तुला कोणी 5 रुपये 10 रुपये देते का? जा बरं, देईल का? मी नाही जात. कोणी कोणाचं होत नाही राधा. या जमान्यात सख्खे भाऊ भाऊ होत नाही, बाप लेक होत नाही. मग शेवटी कोण होते? शेवटी नवरा आणि बायको होते. पोटा येत नाही ना तोंडामध्ये पाणी पाजत नाही राधा. आणि म्हणून काय म्हणतो जरा ऐकून घे.